मी आत्ताच फिल्म पाहिली आणि अप्रतिम फिल्म केली केदारने. मला असं वाटतं सर्वांनी ही फिल्म पाहावी. आणि जे पहिल्यांदा केदारने फिल्म सुरू होतानाच त्याच्या आवाजामध्ये जे सांगितलं आहे एंटरटेनमेंट, ती संपूर्ण फिल्म एंटरटेनमेंट ह्याच गोष्टीकडे जाते. निव्वळ आनंद या चित्रपटामध्ये मिळतो आणि सर्वांनी पाहावा चित्रपट. भरत जाधवबद्दल काही चर्चा करण्यासारखं काही नाहीच आहे, इतका तो अप्रतिम कलाकार आहे. आणि केदारचंच पहिलं ते नाटक होतं, लोचा झाला रे, तेही मी तेव्हा पाहिलं होतं. आणि सिद्धार्थने तर कमाल केली आहे या संपूर्ण चित्रपटामध्ये. बाकीच्याही कलाकारांचं फारच सुंदर काम केलं आहे, पण खास करून मी भरत आणि सिद्धार्थ या दोघांनी पूर्ण पिक्चर असा पकडून धरला आहे. मला असं वाटतं की वेगळ्या धाटणीचा हा एक प्रयोग आहे की इतके एका संपूर्ण खानदानामधले लोक सगळेजण खाली आणायचे आणि त्यामुळं एखाद्या व्यक्तीला, त्यांच्या वंशाला काही समजवायचं. एक वेगळ्या प्रकारचा कथानकच आहेत जे केदारने लोचा झालारेच्या वेळेला लिहिलं. आणि मी जेव्हा ते नाटक पाहिलं त्याच वेळेला मी त्याला सांगितलं होतं की म्हटलं अशा प्रकारचा प्रयोग कधी आजपर्यंत कोणी केला नव्हता की इतके 7-7 जणं खाली आणायचे आणि ते काहीतरी समजवतं. आणि प्रत्येक काळातला तो एक भाग आहे. आणि केदारने त्या प्रकारे उत्तम दिग्दर्शन केलेलं आहे या चित्रपटाचं. आणि त्याचा 100 वर्षाच्या इतिहासात जाऊया नको, परंतु चित्रपटसृष्टीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग आहे, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. थँक्यू सो मच. थँक्यू.